तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये तसेच पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी या परीक्षेमध्ये गणिताला अनन्य साधारण महत्व आहे. आणि या गणित विषयामध्ये बेसिक पासून जायचं म्हटलं तर याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट भाग म्हणजे मूळ संख्या. ह्या मूळ संख्या आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर मूळ संख्या म्हणजे नेमकं काय? मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्राईम नंबर. आता या ठिकाणी मूळ संख्येची डेफिनेशन म्हणजेच व्याख्या सांगायची म्हटलं तर ज्या संख्यांचे फक्त दोनच विभाजक पडतात, ज्या संख्यांचे फक्त दोनच विभाजक पडतात त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. तसं पाहायला गेलं तर 1 पासून 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. आता मूळ संख्या ओळखायच्या कशा? आता पहा मी या ठिकाणी 1 ते 10 पर्यंतचे अंक लिहितो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या किती आहेत मग? व्याख्या काय म्हणते आपली? ज्या संख्यांचे फक्त दोनच विभाजक पडतात त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. आता 1 या संख्येचे आपण विभाजक पाडूया. 1 या संख्येचा एकच विभाजक. 2 या संख्येचे विभाजक 1 आणि 2. विभाजक म्हणजे काय? 2 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 2 या संख्येला 1 आणि 2 या दोनच संख्येने भाग जातो म्हणजेच 2 या संख्येचे हे दोन विभाजक आहेत. 3 या संख्येचे विभाजक 1 आणि 3. आता 4 या संख्येचे विभाजक 4 या संख्येचे विभाजक आहेत 1, 2 आणि 4. आता 5 या संख्येचे विभाजक सांगा बरं. हां, करेक्ट. 5 या संख्येचे विभाजक आहेत 1 आणि 5. 6 या संख्येचे विभाजक म्हणजे 6 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर या ठिकाणी 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 6 आहे. आता 7 या संख्येचे विभाजक 1 आणि 7. 8 या संख्येचे विभाजक 1, 2, 4 आणि हे 8. त्यानंतर 9 या संख्येचे विभाजक आहेत 1, 3 आणि हे 9. 10 या संख्येचे विभाजक 1, 2, 5 आणि 10. तर विद्यार्थी मित्रांनो 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे आपण विभाजक बघितले. या विभाजक पाहत असताना आपणास असं लक्षात येईल की ज्या ज्या संख्येचे दोनच विभाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. तर पाहूत आता कुठे कुठे कोणाकोणाचे दोन विभाजक आहेत त्या? लक्ष द्या आता या ठिकाणी. हो का 2 आहे. 2 या संख्येचे विभाजक किती आहेत? 2च. 1 आणि 2 म्हणजेच पहिली मूळ संख्या 2 आहे. 1 ते 100 मधली पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2. किंवा 1 पासून सुरू होणाऱ्या संख्येमध्ये पुढे अनंतापर्यंत जाणाऱ्या संख्येमध्ये नैसर्गिक संख्यामध्ये पहिली मूळ संख्या आहे 2. दुसरी मूळ संख्या आहे 3. 3 या संख्येचे दोनच विभाजक आहेत 1 आणि 3 म्हणजे दुसरी प्राईम नंबर आहे 3. पुढे जाऊया आपण 4 या संख्येचे विभाजक किती आहेत? 1, 2, 4 म्हणजे 4 ही संख्या कोणती आहे? मूळ संख्या नाही. कारण का? याचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. मग 4 ही कोणती संख्या आहे? 4 ही संयुक्त संख्या आहे. 4 कोणती संख्या आहे? संयुक्त संख्या. ज्या संख्या मूळ नसतात त्या संख्या कशा असतात? संयुक्त असतात. किंवा ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक पडतात त्या संख्यांना म्हणतात संयुक्त संख्या. म्हणजे या ठिकाणी 4 ही संयुक्त संख्या आहे. आता पुढे जाऊया 5. 5 या संख्येचे विभाजक किती आहेत? 1 आणि 5 म्हणजे 5 ही मूळ संख्या आहे. आता पुढे जाऊया 6. 6 या संख्येचे विभाजक किती आहेत बाळांनो? 1, 2, 3, 4 असे 4 विभाजक आहेत. म्हणजे 6 ही मूळ संख्या नाही. 6 ही मूळ संख्या नाही म्हणजे 6 ही कोणती संख्या आहे? संयुक्त संख्या आहे. 7. 7 या संख्येचे दोनच विभाजक आहेत 1 आणि 7 म्हणजेच 7 ही कोणती आहे? मूळ संख्या आहे. 8 या संख्येचे विभाजक किती आहेत? 1, 2, 4, 8 म्हणजे 4 विभाजक आहेत. म्हणजे 8 ही मूळ संख्या आहे का हो? करेक्ट नाही. कारण या ठिकाणी 8 या संख्येचे 4 विभाजक आहेत. ही मूळ संख्या नाही. याचा अर्थ ही कोणती संख्या आहे? संयुक्त संख्या आहे. 9 या संख्येचे विभाजक 3 आहेत. आपली व्याख्या काय म्हणते? दोनच विभाजक असले पाहिजे. ज्या संख्यांचे फक्त दोनच विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. 8 या संख्येचे 4 विभाजक आहेत. म्हणजेच 8 ही मूळ संख्या नाही. 9 ही मूळ संख्या देखील नाही आणि 10 ही देखील मूळ संख्या नाही. म्हणजेच 1 ते 10 पर्यंत 1 ते 10 पर्यंत एकूण किती? 4 मूळ संख्या आहेत.
4 मूळ संख्या आहेत. आता या मूळ संख्या पाहत असताना आपल्या डोक्यामध्ये काही प्रश्न पडलेत. ज्या संख्या मूळ नाहीत त्या संयुक्त आहेत. कसं नाही? कारण या ठिकाणी 2 पेक्षा जास्त विभाजक ज्यांचे असतात त्यांना म्हणतात संयुक्त संख्या. या ठिकाणी 4, 6, 8, 9, 10 या कशा आहेत? संयुक्त संख्या आहेत. आता प्रश्न राहिला 1 चा. 1 या संख्येचा तर एकच विभाजक आहे. म्हणजेच याचा अर्थ 1 ही मूळ संख्या नाही. कारण मूळ संख्येला 2 विभाजक लागतात. आणि 2 पेक्षा जास्त विभाजक असतील तर त्यांना संयुक्त म्हणतात. म्हणजे 1 ही मूळही संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही. 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही. 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. आता दुसरा प्रश्न. या मूळ संख्याचं निरीक्षण केलं असता या ठिकाणी 2, 3, 5, 7 असं 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्या आहेत. त्या मूळ संख्या उद्याच्या लेक्चरला तुम्हाला सांगितल्या जातील आणि त्या सगळ्याच्या सगळ्या मूळ संख्या तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला येतात. पहिल्या 10 मूळ संख्याची बेरीज करा, पहिल्या 20 मूळ संख्याची बेरीज करा, सममूळ संख्याची बेरीज करा. आता पहा, शक्यतो सर्वांच्या सर्व मूळ संख्या या विषम असतात. अपवादामध्ये एकच, ती म्हणजे 2. एकमेव सम आहे आणि मूळ आहे अशी संख्या कोणती आहे? ती म्हणजे 2. ठीक आहे. ओके.